सर जिम मध्ये होमपेटवाला आलं बाई पूजा. चला तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी लेग आणि शोल्डरचा वर्कआउट घेऊन आलेलो आहे. पहिला सेट घ्यायचा बारबल स्क्वॉट्स. आपला डायलॉग माहिती आहे ना, जोपर्यंत फेल नाही होत तोपर्यंत वेट वारीत राहायचा आणि एकदम हेवी स्क्वॉट एकदम फाटली पाहिजे स्क्वॉटची. लगेच दुसरा घेतला 120. 120 काय, आज थोडी गडबड झालती म्हणून काय गेला नाही. सरांना सपोर्टला ठेवलेलं पण माझी यांनी मारली एक. दुसरीला झालो फेल, काही प्रॉब्लेम नाही, नेक्स्ट टाइम नक्की. पुढचा सेट घ्यायचा लेग प्रेस. या जे सेट करायचे आपल्याला 4 रेपिटेशन असतील 12 ते 15. कमी वेट घ्यायचा, प्रॉपर एकदम मसल टार्गेट झाला पाहिजे. लगेच यायचा लेग एक्सटेन्शन. या जे सेट करायचे 3 रेपिटेशन असतील 15 ते 16. आणि लेग प्रत्येक सेटला अशी फील झाली पाहिजे, अशी दुखायला पाहिजे, तरच लेग प्रेसचा फायदा आहे, नाहीतर काहीच फायदा नाही. लगेच यायचा लेग ॲडक्टर. ही मशीन नसली तर सुमो स्क्वॉट्स करू शकता, कारण की एकच मसल टार्गेट होत आहे, दोन्ही मशीनी सेमच आहेत. पुढचा सेट घ्यायचा 45 डिग्री प्रॉन लेग कर्ल. आणि इथे सेट करायचं आपल्याला 4 रेपिटेशन असतील 8 ते 10. आणि एकदम फील झाली पाहिजे, हॅमस्ट्रिंग एकदम टार्गेट झाले पाहिजे, कारण की एकच सेट आहे हॅमस्ट्रिंग साठी. लगेच यायचा शोल्डर करा. शोल्डर साठी पहिला सेट घ्यायचा शोल्डर डंबल प्रेस. सेट करायचे आपल्याला 4 रेपिटेशन असतील 12 ते 15. लगेच पुढचा सेट घ्यायचा लॅटरायझेस. याचे सेट करायचे 4 रेपिटेशन असतील 12 ते 15. आणि शोल्डर एकदम टार्गेट झाला पाहिजे. लगेच यायचा रिव्हर्स पेक डेट. याचे सेट करायचे 4 रेपिटेशन असतील 12 ते 15. आणि वर्कआउट आवरला असेल तर फॉलो करा रे.